की खऱ्या अर्थाने जशी बातमी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे विमान अपघाताची अजितदादांची आली, सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांमध्ये एक दुःखाची लहर पोहोचली. आज खऱ्या अर्थाने अतिशय शोकाकुल परिस्थितीत महाराष्ट्र आहे. इतकं उमद नेतृत्व आज तुमच्या माझ्यातून गेलं. राजकीय कार्यक्रमांसाठी निघालेलं खूप वेळ समर्पण, राजकारणातला प्रत्येक स्वतःच्या आयुष्यातला प्रत्येक मिनिट राजकारणासाठी सर्वसामान्यांसाठी समर्पित केलेला हा असा नेता आज तुमच्या माझ्यातून जातोय. खऱ्या अर्थाने मनस्वी खूप मोठ्या प्रमाणात दुःख होत आहे. मला दुःख होतं, महाराष्ट्रातल्या तमाम माणसालाही दुःख होत आहे. माझ्या जीवनाच्या राजकारणामध्ये मी विधानसभेत जेव्हा निवडून आलो, त्या विधानसभेत अपक्ष निवडणूक लढताना खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीने मला जो पाठिंबा दिला, त्याच्यामध्ये अजितदादांचा मोलाचा वाटा होता. म्हणजे माझ्या राजकीय करिअर विधानसभेच्या करिअरची सुरुवातीला त्यांनी खूप मोठे मला मदत केली, 2019ला केलेली आहे. ही गोष्ट आजही माझ्या मनामध्ये तितकीच पक्की गाठ बांधून आहे. आणि आज खऱ्या अर्थाने सकाळपासून जशी बातमी आली तसं माझ्याही मनामध्ये खूप दुःख आहे. आज मी त्यांच्या आता अंत्यदर्शनासाठी निघतोय लगेच, पण महाराष्ट्रातल्या तमाम माणसांमध्ये त्यांच्याविषयी आज शोक आहे. मला नाही वाटत की महाराष्ट्रामध्ये त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली ती कोणामुळे भरून निघेल. आज खऱ्या अर्थाने त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशीच मी ईश्वराचरती प्रार्थना करेल. आणि अजितदादा आज आमच्यामध्ये कालही होते, आजही आहे आणि कायम आमच्यात राहतील, ही मी सदिच्छा व्यक्त करतो.